नमस्कार. माझं नाव अश्विन सुभाषराव नलबले आहे. आम आदमी पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि आज जिल्हाध्यक्ष या नात्यानं उदगीर नगर परिषदेसाठी पहिला कॅन्डिडेट म्हणून आमचे शहराध्यक्ष याया मगरबी यांचे वडील श्री मुस्तफा मगरबी यांचं वॉर्ड क्रमांक 1 मधून उमेदवार म्हणून मी आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज त्यांचं नाव जाहीर करत आहे आणि लवकरच इतर उर्वरित जे आहेत 39 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हेही आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत. धन्यवाद. कोण आहे? आजाद जल्दी उधर आहे का? तर सर्व पत्रकार बंधू, तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आज इथं आपण जमलोय एक महत्वाची घोषणा करण्यासाठी. मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. तर माझं नाव आहे अश्विन सुभाषराव नलबले. मी आम आदमी पार्टी लातूर जिल्हा या जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष आहे आम आदमी पार्टीचा. आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं आज उदगीरमध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत आपण. आणि इथं मी आज महत्वाची घोषणा करण्यासाठी इथं आम्ही सगळे सहकारी इथं जमलेले आहोत. तर आज संध्याकाळीच कदाचित 4 वाजता महाराष्ट्र निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आयोजित आहे आणि कदाचित होपफुली लवकरच म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आचारसंहिता लागू होईल स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असा अंदाज आहे. तर त्याच अनुषंगाने आजची प्रेस कॉन्फरन्स आहे. सगळ्यांना मला असं सांगावंसं वाटतं की या अगोदर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची कुठलीही निवडणूक आम आदमी पार्टीने लढवलेली नाही. मला असं वाटतं की 2019 मध्ये विधानसभेच्या काही जागा आम्ही लढवल्या होत्या, पण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश न मिळाल्यामुळं आम आदमी पार्टीनं महाराष्ट्रात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. आणि आजपर्यंत केवळ दिल्ली, पंजाब आणि त्यानंतर गुजरात आणि गोवा या 4 राज्यांवर आमचं फोकस होता. पण मागील काही म्हणजे 1-2 वर्षांपासून आम आदमी पार्टीने सक्रियपणे महाराष्ट्रातपणे प्रत्येक मुद्द्यावर भूमिका घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही हिरिरीनं इथं उतरत आहोत आणि त्याच अनुषंगाने संघटन इथं बळकट व्हावं, चांगल्या स्थितीत आम्ही यावं आणि पुढची विधानसभाही आम्ही इथे लढावं या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत. म्हणून आज या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही ही घोषणा करत आहोत की आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि तसेच लातूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे. ही पहिली घोषणा आज मी इथे करतोय. पण तुम्हाला असं वाटेल की कदाचित मग हीच जर घोषणा करायची होती तर ही लातूरला का नाही केली, तर याच्या मागेही एक कारण आहे. तर आज उदगीर इथे आम्ही इथं ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. तर मला उदगीरमध्ये केवळ हे डिक्लेअर करायचं नव्हतं की आम्ही आम आदमी पार्टी इथे इलेक्शन लढणार आहोत, की त्याचबरोबर मला इथला पहिला कॅन्डिडेट, उदगीर नगर परिषदेचा पहिला कॅन्डिडेट, जो लातूर जिल्ह्यातला तुम्ही म्हणू शकता की नगर पंचायतीचा, नगर परिषदेचा पहिला कॅन्डिडेट आज आम्ही इथं घोषित करत आहोत. तर उदगीरमध्ये 20 वॉर्ड आहेत, पैकी वॉर्ड क्रमांक 1 पासूनच आम्ही सुरुवात करतोय. तर वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पुरुष मुस्तफा मगरबी हे जे आमचे कार्यकर्ते आहेत, या उदगीर शहर अध्यक्ष आहेत याया मगरबी यांचे वडील आज तिथे उपस्थित नाहीत. थोडस त्यांचं प्रकृतीचं कारण आहे त्याच्यामुळे ते नाहीत, पण त्यांचे चिरंजीव इथंच आहेत. तर त्यांचं नाव वॉर्ड क्रमांक 1 मधून आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज इथं हे जाहीर करतोय. आणि त्याचबरोबर येत्या काही दिवसातच उदगीर शहर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाचा एक ताकदवर उमेदवार आम आदमी पार्टी देणार आहे. त्याचबरोबर इथल्या 40च्या 40 जागा स्वबळावर मी आधीच सांगितलंय, कुणाशीही युती न करता प्रत्येक वॉर्डात जे काही उमेदवार आहेत 40 उमेदवार आपल्याला द्यायचे आणि एक नगराध्यक्षाचा उमेदवार, हे सर्वच्या सर्व उमेदवार आम आदमी पार्टी येत्या काही दिवसात तुम्हाला देणार आहे. नगराध्यक्ष पदाचं नाव तुम्हाला लवकरच कळेल आणि तो असा उमेदवार असेल की जो महायुती आणि महाविकास आघाडी यांची जर युती झाली, कदाचित मी आज ही संभावना गृहीत करून बोलतो की त्यांची इथं युतीच आहे, तर त्या दोघांनाही टक्कर देणारं नेतृत्व आम आदमी पार्टी इथं उभं करणार आहे आणि तशाच पद्धतीचा एक उमेदवार तुम्हाला दिला जाईल. नाव मी आज सांगू शकणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे निवडणुकीचे दिवस आहेत, उमेदवार पळवापळवीचे खूप प्रकार घडतात
आणि त्याच्यामुळे सावध भूमिका घेऊन आज आम्ही ते नाव जाहीर करत नाहीये, पण लवकरच तुमच्या सर्वांसमोर आम्ही परत एकदा येऊ आणि त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा नाव आम्ही जाहीर करू. तर तुमच्याद्वारे मला जनतेला ही विनंती करायची आहे की आम आदमी पार्टी ही जनतेची पार्टी आहे. आम्ही काँग्रेस, बीजेपी, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, ठीक आहे, आमची काही काळापूर्वी नक्कीच काँग्रेस सोबत अलायन्स होती, इंडिया आघाडीचा आम्ही भाग होतो, पण आम्ही त्यातून बाहेर पडलेलो आहोत. केवळ बीजेपीला जो लोकसभेमध्ये बीजेपीला विरोध करण्यासाठी का विरोध करायचा, कारण देशामध्ये हुकुमशाही पद्धत मोदी आणि शहा यांनी अवलंबलेली आहे, त्याला कुठे ना कुठे आळा घालणं गरजेचं होतं. म्हणून इंडिया आघाडीचा आम्ही एक घटक पक्ष होतो, म्हणून लोकसभा आम्ही इंडिया आघाडी सोबत लढवली. पण त्यानंतर आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा भाग नाहीये हे अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपूर्वी जाहीर केलेलं आहे. आणि असंच सोबतच जाहीर केलेलं आहे की यानंतर आमच्या उभ्या आयुष्यात आम्ही काँग्रेस सोबत जाणार नाही, हे त्यांचं स्टेटमेंट आहे. मी आज इथं रिपीट करतोय. त्याच्यामुळे मला लोकांना अशी विनंती करायची आहे की काँग्रेस बीजेपीच्या घराणेशाहीच्या राजकारणाला जर तुम्ही कंटाळलेले असाल, यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जर तुम्ही कंटाळलेले असाल, यांच्या भ्रष्ट राजकारणाला जर तुम्ही कंटाळलेले असाल, तर या महाराष्ट्राला एक सशक्त वेगळा पर्याय, चांगला पर्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. म्हणून तुम्हाला जर आम आदमी पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. म्हणून आम्ही काही नंबर्स पण दिलेले आहेत. तर त्याच्यात 9422650787, परत एकदा रिपीट करतोय, 9422650787 हा आम आदमी पार्टी लातूरचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता, पण व्हॉट्सअप क्रमांक आहे, तुम्ही व्हॉट्सअप केलेलं प्रेफरेबली बेटर राहील. तर या नंबरवर आम्हाला संपर्क करा आणि तुमच्यापैकी योग्य उमेदवार जनतेतूनच आम्ही देऊ. जे प्रस्थापित राजकारणी आहेत त्यांना थोडंसं बाजूला ठेवायचा आम आदमी पार्टी नेहमी प्रयत्न करते. आणि आम्हाला असं वाटतं की सामान्यातून चांगले उमेदवार जर मिळाले तर ते जनतेचं काहीतरी भलं करू शकतात, कारण त्यांना जनतेच्या खऱ्या प्रश्नांची जाणीव असते. म्हणून परत एकदा विनंती करतो की जर तुम्ही इच्छुक असाल आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढायला तर त्या नंबरवर संपर्क करा आणि या परिवर्तनाच्या लढाईत सामील व्हा. धन्यवाद. पाठिंबा देण्यासाठी आमंत्रण त्यात वेळ जशी पडली तर आम्ही नक्कीच विचार करू, पण आम्ही कुणाला पाठिंबा देणार नाही एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. पण 100% या लढाईसाठी जर कोणी छोटे मोठे पक्ष, बाकीचे इतर संघटना या जर आमच्यासोबत यायला इच्छुक असतील तर त्या सगळ्यांचं वेलकम. आम्ही सगळे त्यांना अशी विनंती करतो की या एकत्र येऊया, आपण एका मंचावर येऊया आणि तुमच्याकडे जर चांगले उमेदवार असतील, जे चांगल्या चेहऱ्याचे असतील, तर असे उमेदवार तुम्ही आम्हाला सुचवा. नक्कीच आम्ही त्यांचाही विचार करू आणि योग्य ताकदवान, कारण केवळ उमेदवार थांबवायचे म्हणून आम आदमी पार्टी इथं लढत नाहीये. आमचं उद्दिष्ट आहे इथं सरकार स्थापन करण्याचं, सत्ता स्थापन करण्याचं. तर सत्ता स्थापन करण्याच्या ध्येयातूनच आम्ही उदगीर मध्ये पण लढतोय आणि लातूर जिल्ह्याच्या प्रत्येक निवडणूक आम्ही तशाच पद्धतीने लढतोय. तुम्हाला सपोर्ट केलं, तुम्ही त्याची सपोर्ट घेणार? नक्कीच घेणार, पण आम्ही वैयक्तिक कुठल्या पक्षाला समर्थन करत नाही. आम्ही व्यक्तिगतच लढतोय. कॅन्डिडेट जे असतील ते आम आदमी पार्टीच्याच चिन्हावर थांबतील. बाकीचे जर कोणी जे सपोर्ट करणार असतील तर त्यांचं वेलकम असेल. आपण 5 वर्ष किंवा यापूर्वी उदगीरमध्ये आपला काही पक्षाचा किंवा काही कार्य असतात, निवडणुकीमध्ये येऊन उमेदवार उभे करणार तर जनता आपल्याला प्रतिसाद देईल असं वाटतं? मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न मला विचारला, अतिशय योग्य प्रश्न आहे. आमचे कार्यकर्ते इथं आहेत, उदगीर शहरामध्ये त्यांचं काम आहे, ते निवेदन देतात. मला माहिती आहे की कार्यकर्त्यांची संख्या तर कोणी आहे, तुम्हाला बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते इथं सापडतील. नक्कीच ही वस्तुस्थिती आहे, याला नाकारून चालणार नाही.
पण मला असं वाटतं संघटन केव्हा मजबूत होतं, संघटन तेव्हाच मजबूत होतं जेव्हा आपण निवडणूक प्रक्रियेचा एक हिस्सा बनतो. आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इथं आलेलो. मला असं वाटतं आम आदमी पार्टी काय काम करते हे लोकांना सांगायची गरज नाहीये. त्यांनी आमचे दिल्लीमध्ये काम बघितलेले, पंजाबमध्ये काम बघितलेले आहे. आता जेव्हा शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा विषय आला तेव्हा वारंवार हा उल्लेख आला की आम आदमी पार्टीनं ₹50,000 हेक्टरी मदत पंजाब मध्ये केलेली आहे. म्हणजे आम आदमी पार्टीच्या कामाबद्दल जनता अनभिज्ञ नाहीये. मला असं उलट म्हणायचंय की जनता आमची वाट बघते. इथं जनता वाट बघते कारण त्यांना माहिती आम्ही काहीतरी सिद्ध केलेलं आहे आणि केवळ निवडणूक लढवायची म्हणून लढवायची आहे म्हणून आम्ही इथे आलेलो नाही. हेच जर करायचं असतं तर मागील 10 वर्षात आम्ही प्रत्येक निवडणुका सगळीकडे लढवल्या असत्या, पण तसं आम्ही केलेलं नाही. तुम्ही लक्षात घ्या. तर आम्ही आज इथं का लढतो की आम्हाला असं वाटतंय की आज कुठलाही पक्ष असू द्या, इथला विरोधी पक्ष पण असू द्या, विरोधी पक्ष फक्त याच्यात मग्न आहे, माझा पक्ष फलाण्याने फोडला, याने माझी माणसं पळवली, बीजेपी असं करते. पण खऱ्या मुद्द्यावर बोलायला कुणीच तयार नाही आहे. जनतेचे खरे प्रश्न काय आहेत त्याच्याच कुणाचंही काहीही देणं घेणं नाही. मग ह्या जनतेच्या प्रश्नाला आवाज कोण देणार, कोण त्यांच्यासाठी लढणार कोण? उदगीर शहरामध्ये खूप समस्या आहे. पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, तुमच्यापैकी काही पत्रकारांनी मोकाट कुत्र्यांच्या सुद्धा समस्या इथं मांडल्या. एवढ्या सगळ्या नागरिक समस्या असताना कुठली पार्टी काय करते, कोण कोणाला ओळखते याच्यामध्ये लोकांचंही लक्ष लागलेलं आहे. कारण मीडियामध्ये सातत्याने तोच प्रकार, तोच व्हिडिओ सारखे टाकले जातात. खऱ्या प्रश्नांना कोणीही बोलत नाही. लातूरच्या इलेक्शनच्या अनुषंगानं आम्ही एक वचन दिलं असता की नळपट्टी, घरपट्टी हाफ आणि नळपट्टी माफ असं हे आमचं वचन आहे, जे लातूर महानगरपालिकेत आम्ही दिलेलं आहे ऑलरेडी. तशाच पद्धतीचं वचन आम्ही इथं उदगीरमध्ये पण देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी उदगीरच्या बजेटचा अभ्यास आमचा सध्या चालू आहे. आणि येत्या 4-5 दिवसामध्ये उदगीरसाठीही आम्ही काय करू, जनतेला आम्ही काय देणार आहोत, जनतेचं जीवन जे असह्य झालंय त्याला सुसह्य कसं करणार आहोत, त्यांच्यासाठी आम्ही काय करणार तेही आम्ही सांगणार आहोत. म्हणून केवळ निवडणुका लढवणं हा उद्देश नाही, तर जनतेसमोर एक वेगळा पर्याय देणं. त्याचबरोबर मायबाप जनता तुमच्यासाठी आम्ही काय करणार जर आम्ही सत्तेत आलं हे पण आम्ही सांगणार. आपण जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना असं काही जिल्ह्यामध्ये काम किंवा विषय मुद्दे उचलला जे की जनतेला हवा असं वाटावं असे काही मुद्दे? नक्कीच. मी स्वतः आम आदमी पार्टीचा विधानसभेचा उमेदवार होतो काही काळापुरता असं मी का म्हणतोय कारण आम आदमी पार्टी महाराष्ट्राने हे जाहीर केलं की आम्ही विधानसभेत लढणार आहेत मागच्या वर्षी. आणि 2-3 महिन्यानंतर असं त्यांना वाटलं की आपलं महाराष्ट्रामध्ये एवढं प्रबळ आपण दिसत नाहीये आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीला नुकसान करण्यापेक्षा आपला कॉमन शत्रू म्हणू आपण राजकारणातला, कारण बीजेपी तसे आम्ही शत्रू आम्ही कोणालाच मानत नाही, पण एक कॉमन एनिमी इन पॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो बीजेपी आहे, त्यांना कुठेतरी बाजूला ठेवण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीने निवडणुका लढल्या नाहीत. माझी मागच्याच वर्षी नियुक्ती झाली जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्याच्यानंतर आम्ही मणिपूरच्या मुद्द्यावर पण आंदोलन केलेलं आहे आणि मोदी शहांचं किंवा पर्यायानं लातूरच्या जनतेचं आम्ही तिकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. कचऱ्याच्या प्रश्नावर आम्ही खूप मोठं आंदोलन लातूरमध्ये केलेलं आहे. तिथं आम्ही बिलांची होळी पण केली, जे टॅक्स पावत्या असतात आपल्या महानगरपालिकेच्या. तुम्ही जर बघितलं तुमच्या नगरपालिकेचे पण टॅक्स पावते आपण फक्त बनवतो की मी फलाना एवढा टॅक्स भरला, पण त्याचं वर्गीकरण कसं आहे ते आपण बघत नाही. तर त्याच्यात कचऱ्यासाठी सुद्धा महानगरपालिका किंवा तुमची नगर परिषद पण टॅक्स लावते, पण प्रत्यक्षात कचरा उचलला जात नाही. नळपट्टी पण लावलेली असते पण प्रत्यक्षात पाणी किती दिवसाला येतं आपल्याला माहित असतं. वृक्ष कर लावलेला असतो, सोबत शिक्षण कर लावलेला असतो. नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या कुठल्याही शाळा व्यवस्थित दर्जाच्या नाहीयेत आणि असं असताना सुद्धा वेगवेगळ्या टॅक्सच्या नावाखाली जनतेची लूट करण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांकडून होतोय आणि या प्रश्नाला आम्ही वारंवार वाचा बोलली. अजून काही कोणाला प्रश्न विचारायचा? ठीक आहे, तुमच्या सगळ्यांचे आभार. मला असं वाटतं की तुम्ही चांगलं याला कव्हरेज द्याल आणि आमच्या उमेदवाराला जे आम्ही उमेदवाराचं नाव घोषित केलं तेही प्रामुख्यानं तुम्ही प्रकाशित कराल. एवढेच तुमच्याकडून आशा व्यक्त करतो आणि आजची प्रेस कॉन्फरन्स संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.